माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे आपल्याला मार्गदर्शन करतील. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनीनो आणि मातांनो, मी हे दृश्य सगळं डोळ्यामध्ये साठवण्याचा प्रयत्न करतोय. संजय, ही तुमच्या प्रचाराची सभा नाही, ही तुमच्या विजयाची सभा आहे. तमाम परभणीकरांनी ठरवलेलं आहे की जी आपली परंपरा आहे ती कायम ठेवायची आणि या परभणीवरती जो भगवा या तमाम वाघांनी फडकवलेला आहे तो तसाच फडकत कायम ठेवायचा. ही जिद्द घेऊन हे सगळेजण माझ्या समोर बसलेले आहेत. खरं म्हणजे येताना धुवाधार पाऊस लागला, थोडीशी मनामध्ये धाकधूक होती की एवढा पाऊस झाल्यानंतर सभा कशी असेल, पण पुढच्याच क्षणी मनामध्ये आलं, जरा बसून घ्या रे, थोडे बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, जरा बसून घ्या, जरा शाबास. सगळ्यांना धन्यवाद देतो मी. बस. पण सभा ठणठणीत आणि खणखणीत होणाऱ्याची मला खात्री होती. याचं कारण ही आपली सभा आहे, शरद पवारांची सभा नाही. आणि हे तर सगळे वाघाचे बच्चे आहेत. नुसता पाऊस नाही, अनेक वादळं अंगावर घेण्याची यांची हिंमत आणि क्षमता आहे. हे पाऊस आला गेला ठीक आहे, आता उद्या बघूया काय होतं. ही एवढी सभा बघितल्यानंतर त्यांची हिंमत झाली पाहिजे खरं म्हणजे इकडे सभा घेण्याची. भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी संजय, एक मिनिट जरा इकडे या. नाही, जरा थांबा, एक मिनिट थांबा. दरवेळेला निवडणुकीच्या वेळेला पूर्वी शिवसेना प्रमुख यायचे, या वेळेला शिवसेना प्रमुख आपल्या सोबत नाहीयेत, पण आपण सगळेजण शपथबद्ध आहोत, वचनबद्ध आहोत. त्यांनी जी आपल्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे ती जबाबदारी आपण कधी सोडणार नाही. मी संजयला एवढ्यासाठी इकडे बोलवलं की संजय, पक्षप्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे की परभणीकर शिवसेना प्रमुखांवरती, शिवसेनेवरती प्रेम करतात. प्रत्येक वेळेला आपला खासदार निवडून देतात, पण निवडून दिलेला खासदार कुठेतरी शेण खातो आणि मग नवीन मी माणूस देतो, नवीन आपण उमेदवार देतो, आणि तरी सुद्धा तुम्ही सगळेजण शिवसेना प्रमुखांकडे पाहून मतदान करता आणि त्याला विजयी करता. मी संजयला सांगतो, संजय शपथ घे, हे सगळेजण तुम्हाला विजयी करणार आहेत. पण ही शपथ अशी घ्यायची आहे की तुम्ही खासदार झाल्यानंतर परभणीच्या मातीशी आणि मातेशी बेईमानी करणार नाही, गद्दारी करणार नाही, शपथ घ्या तुम्ही. मी या ठिकाणी सर्व जनतेच्या साक्षीने उद्धव साहेबांना अभिवचन देतो की माझा जन्म भगव्यात झालाय आणि शेवट भगव्यात होईल. याचं कारण जो विश्वास आणि जे प्रेम तुम्ही सातत्याने शिवसेनेला देत आलेला आहात, त्याच्याशी कधीही विश्वासघात मी होऊ देणार नाही, अजिबात होऊ देणार नाही. मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे आणि विश्वासघात हे माझ्या रक्तामध्ये नाही.
कोणी किती मोठा असो, पण तुमच्याशी जर का त्यांनी विश्वासघात केला तर दया माया क्षमा त्याला मी दाखवणार नाही, हे सुद्धा मी तुम्हाला वचन देतोय. ठीक आहे, बाकीचे विषय अनेक आहेत. आता येताना पाऊस, भयानक पाऊस होता. इकडे सुद्धा पडला ना रे. टीव्हीवरती म्हणे बातमी दाखवत आहेत की तुफान पाऊस होऊन सुद्धा शिवसेनेच्या सभेतला एकही माणूस हललेला नाही, हलणार सुद्धा नाही. आणि आपली परीक्षा आहे. हे इकडे काही भाडखाऊ लोक आलेले नाहीयेत. जे शरद पवार म्हणतात की शिवसेनेला आता गळती लागली, शिवसेनेचं आता पुढे काय होणार. अरे चॅनलवाल्यांना जरा पाहिजे असेल तर इकडे व्यासपीठावरती आणि हे सगळं दृश्य टिपा आणि पाठवा शरद पवारांकडे. त्यांना म्हणा आमच्या गळतीवरती तुमचा पक्ष जर का मोठा होत असेल तर घ्या, आमचे 2-4 थेंब तुमच्याकडे घ्या. पण इकडे समुद्र आहे आणि समुद्राला गळती लागणं शक्यच नाही. लाटांवरती लाटा येत आहेत. पण मुळामध्ये ज्यांचा पक्षच गद्दारीतून निर्माण झालेला आहे त्यांना निष्ठेचं महत्व काय कळणार. निष्ठा कशाला म्हणतात हे शरद पवारांना कधी कोणी शिकवलं असेल मला माहिती नाही. आम्ही आहोत ते शिवरायाचे भक्त आहोत, शिवसेना प्रमुखांचे सैनिक आहोत. आम्ही कधी पाठून वार करत नाही. करू तर समोरून वार करू, पण पाठून वार करणारे आमची औलाद नाहीये. आज ही आपल्या देशाची निवडणूक आहे आणि खरंच मला येताना मी पाहत होतो संपूर्ण काळोख होता. गाडीचे जे काही दिवे लागले होते त्या दिव्यामध्ये काही ठिकाणी माझे शेतकरी माता भगिनी, काही ठिकाणी शेतकरी बांधव अंधारात चालले होते. कुठे चालले होते मला माहित नाही. खांद्यावरती आता मला दिलं तसं घोंगडं, डोक्यावरती मुंडासा असलं तर असलं, फाटकं धोतर आणि काळोखात चाललेत. असंच आयुष्य चाललंय. जर पुन्हा तुम्ही राष्ट्रवादीला मत द्याल तर तुमची सुद्धा अवस्था तीच होणार आहे. परभणी तर त्या मार्गाने कदापि जाणार नाही याची मला खात्री आहे. आणि खास करून मला तुमचे धन्यवाद द्यायचे तुम्हाला, कारण गेली अनेक वर्ष सातत्याने मराठवाड्यातील जनता ही भगव्यावरती विश्वास ठेवून राहिलेली आहे. कोणी कुठे कसाही उभा राहू दे, पण भगवा एक आहे भगवा, धनुष्यबाण एक आहे धनुष्यबाण. आणि तुमचा कित्ता आता संपूर्ण देश गिरवणार आहे. ते म्हणतात अरे मराठवाड्यातरांनी जे केलं, भगव्याला निवडून दिलं, आम्ही सुद्धा आता भगवाच घेणार, नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान करणार, हे संपूर्ण देश बोलतोय आता. पण मला अभिमान आहे की त्याची सुरुवात ही महाराष्ट्राने केलेली आहे, मराठवाड्याने केलेली आहे आणि परभणीने केलेली आहे. तुम्हाला खास धन्यवाद दिले पाहिजे. तुम्ही या अशा अंधारात चाललेल्या शेतकऱ्याला म्हणजेच देशाला तुम्ही दिशा दाखवलेल्या आहात की हा मार्ग जो आहे, शरद पवार ज्या मार्गाने नेत आहे तो काळोखाचा आहे, खड्ड्यात घालणारा मार्ग आहे. स्वतः तर खड्ड्यात पडतच आहेत, पण बरोबर सगळ्यांनी घेऊन पडायचंय. त्यांना पडा, आपण काय करू शकतो. म्हणजे गेल्या वेळेला त्यांची जी पार्टी होती असं म्हणतात की इनोवा पार्टी होती, एक 7-8 खासदार होते कुठेतरी. या वेळेला सायकल पार्टी होणार आहे. झालं तर डबल सीट, नाहीतर एकला चलो रे. याचं कारण गेले अनेक वर्ष तुम्ही सत्ता भोगता आहात. जी हालत आज संपूर्ण महाराष्ट्राची झालेली आहे. वीज नाही, हे पाणी पडलं तर असं अवकाळी पाऊस पडतोय, गारपीट होते. या वेळेला गारपीट हे जे संकट, आसमानी संकट आलं ते निवडणुकीच्या तोंडावरती आलं. आणि निवडणुकीच्या तोंडावरती संकट आल्यानंतर आजपर्यंत कधी तुम्हाला दिसले नव्हते ते सगळे शरद पवार असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांचे सगळे चेले चपाटे असतील, हे गारपीटग्रस्त भागाचा दौरा करायला बाहेर पडले. आले होते ना रे बाबा तुमच्याकडे. कारण मी स्वतः फोटो पाहिले. मला वाटतं मला भाषण करण्याची गरज नाही, तुम्ही ठरवूनच आलेला आहात. नाही पण तरी सुद्धा काही गोष्टी तुम्हाला सांगायला लागतील. आणि तुम्हाला या गोष्टी ज्या वेळेला तुम्ही गावोगावी जाल, घराघरात पोचाल, त्यावेळेला आजूबाजूला तुम्हाला सांगावे लागतील. गारपीटग्रस्तांचं जे काही नुकसान झालेलं आहे
गारपीटग्रस्तांचं जे काही नुकसान झालेलं आहे, हे नुकसान खरं म्हणजे माझी अशी अपेक्षा होती की निवडणुका बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या मदतीला हे सरकार धावून जायला पाहिजे होतं. त्याला म्हणतात सरकार. निवडणूक आयोगाला सांगायला पाहिजे होतं की बाबा ही आचारसंहिता आमच्या अंगावरती येते, ज्यांच्याकडे आम्ही मतं मागायला जाणार आहोत तो शेतकरी राजा, आमचा अन्नदाता, आपला अन्नदाता हा उद्ध्वस्त झालेला आहे, आत्महत्या करतो आहे. शेतकऱ्याने तर आत्महत्या केल्याच, पण या वेळेला माता भगिनी सुद्धा, महिला सुद्धा आत्महत्या करायला लागलेल्या आहेत. आणि हे सगळं असं संकट असताना सुद्धा तुमच्यामध्ये जे काही ते फिरले ते तुमची त्यांना कणव आली, दया आली म्हणून फिरलेले नाही आहेत, तर केवळ आणि केवळ निवडणूक आलेली आहे. आता जर का मी तुमच्यामध्ये आलो नाही तर तुमची मतं मला मिळणार नाहीत म्हणून तोंड देखल्या तुमच्या अश्रू पुसण्याचं नाटक करायला म्हणून शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण तुमच्यामध्ये फिरले. जर एवढीच जर का त्यांना संवेदना असते तर गेल्याही वर्षी संपूर्ण मराठवाडा दुष्काळामध्ये होरपळत होता. थोडं बसून घ्या जरा, मला कल्पना आहे खाली चिखल झालेला आहे, जरा जरा थोडं समजून घ्या. या लोकांनी तर आपल्याला संपूर्ण चिखलाने बरबटून टाकलेले, थोडासा चिखल थोडा सहन करा. काय होतं मग बोलताना जरा त्रास होतो आणि मग एक एकदा विषय जे डोक्यात येतात, जे महत्वाचं तुम्हाला सांगायचंय ते कदाचित डोक्यात निसटून जाईल. आणि जे शेतकरी आत्महत्या करतायत, माता भगिनीने आत्महत्या केल्या, यांना मदत देण्याच्या ऐवजी शरद पवार काय, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, हे सगळेजण आता प्रचारासाठी फिरतायत. अरे प्रचार करण्यासाठी म्हणून जेवढे तुम्ही फिरता तेवढे शेतकऱ्यांच्या अश्रू पुसण्यासाठी कधीतरी फिरलात तुम्ही? एकेकांच्या आत्महत्यांच्या जर का घटना ऐकल्या तर अक्षरशः अंगावरती शहारे उभे राहतात की कसं त्यांचं आयुष्य असेल. ज्या घरामध्ये आत्महत्या झाली ते घर कसं उघडं पडलं असेल, कोण बघणार त्या घराकडे? एक तर स्वतः म्हणून मी नेहमी शेतकऱ्यांना सांगतो की बाबांनो, आत्महत्या करण्याचा विचार करू नका, गळफास लावून घेऊ नका. जर गळफास लावायचा असेल तर पहिला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लावा. हे तुमचे गुन्हेगार आहेत. यांच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या आयुष्याची बर्बादी अशी झाली ती त्यांच्यामुळे झालेली आहे. आणि हे समोर दिसत असताना का या लोकांना काही वेळ लागले की चांगली माणसं, चांगली संघटना पाठीशी उभी राहिल्यानंतर या लोकांना अवदसा सुचलेली नाही आणि सुचू शकत नाही. ज्यांनी एकदा शिवरायाचा भगवा हातामध्ये घेतलाय ते काँग्रेस राष्ट्रवादीचं फडकं कदापि हातात घेऊ शकत नाही, कदापि हातात घेऊ शकत नाही. आणि म्हणून कदाचित तिकडे काही काँग्रेसवाले आले असतील, राष्ट्रवादीवाले आले असतील, त्यांना सुद्धा मला विचारायचंय. कारण अनेकदा प्रश्न विचारला जातो की कसं काय होणार तुमचं, किती जागा येणार, महाराष्ट्रामधून किती येतील, 25 येतील, 30 येतील, 35 येतील. म्हटलं 48च्या 48 येणार म्हणजे येणारच. कारण हे नुसतं नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी हा काही डाव नाही मांडलेला. आपल्या संजय जाधवला काहीतरी स्वप्न पडलं की आता बस झालं, विधानसभा मला खासदार बनवा, म्हणून त्याच्यासाठी हा खेळ नाही मांडला. तुमच्या आयुष्याचा ज्यांनी खेळ खंडोबा केलेला आहे त्यांच्या पाठीमध्ये असा रट्ट्या हाणायचा आहे, त्याच्यासाठी हा सगळा जो काही जनक्षोभ माझ्या समोर आहे, जनसागर माझ्या समोर उसळलेला आहे. ही निवडणूक मोदींसाठी नाही, ही निवडणूक तुमच्या सगळ्यांसाठी आहे. ही निवडणूक मोदींचं आयुष्य बदलण्यासाठी नाही, ही निवडणूक तुमचं आयुष्य बदलण्यासाठी आहे. यावेळेला संजय जाधव जो खासदार म्हणून जाणार तो आपला हक्काचा सत्ताधारी पक्षाचा खासदार म्हणून तिकडे जाणार आहे. आणि जर का उद्या इकडे शरद पवार येऊन थापा मारणार असतील तर त्यांना म्हणा तुमच्या थापा तुम्हाला लख लाभो, या थापा बारामतीत जाऊन मारा, तिकडे सुद्धा तुम्हाला कोणी विचारणार नाही. आता एक तर तुम्हाला कुठे उमेदवार मिळत नाहीत, जे गारपिटीने ग्रस्त शेतकरी कोलमडून पडलेले आहेत त्यांना दिलासा तर दूर, पण बेगुमानपणाने जणू इकडे कोणी संकटातच नाही अशा पद्धतीने तुम्ही मत मागत फिरता आहात. मग मी तुम्हाला वचन देतोय, द्या मला परभणीसह संपूर्ण मराठवाड्याचे
महायुतीचे सर्वच्या सर्व खासदार निवडून द्या. द्या मला विदर्भातले, द्या संपूर्ण महाराष्ट्रातले खासदार निवडून द्या. मी स्वतः जबाबदारी घेतो. मी स्वतः ह्या 48 खासदारांना घेऊन नरेंद्र मोदींना जाऊन भेटेन. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाऊन मी भेटणार, तुमच्यासाठी भेटणार. आणि त्यांना जाऊन मला भूखंड पाहिजे म्हणून नाही सांगणार. मला साखर कारखाना काढायचा आहे, मला कुठेतरी कॉलेज काढायचंय. हे असले धंदे मी नाही कधी केले. जे धंदे या काँग्रेसवाल्यांनी किंवा राष्ट्रवादीवाल्यांनी केले, सत्तेचा उपयोग करण्यापेक्षा दुरुपयोग केला. यांनी बापदादांच्या नावाने संस्था काढल्या, स्वतःची दुकानं मांडली. पण ज्यांनी निवडून दिलं त्यांना कंगाल करून टाकलेलं आहे. आणि मग सगळ्या खासदारांना घेऊन मी दिल्लीमध्ये जाईन आणि नरेंद्र मोदींना सांगेन की नरेंद्र भाई, तुम्ही पंतप्रधान पदाच्या खुर्चीत बसलेला आहात, पण त्या खुर्चीवरती तुम्हाला बसवण्यामध्ये माझ्या महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. हा संपूर्ण महाराष्ट्र दुःखामध्ये दुःखाचा आक्रोश करत असताना या निवडणुका समोर आल्या आणि स्वतःचं दुःख बाजूला ठेवून केवळ आपल्या विश्वासावरती, होय शिवसेना प्रमुखांवरती असलेल्या श्रद्धेपोटी आणि माझ्या शब्दावरती, माझ्या विश्वासावरती यांनी 48 खासदार निवडून दिलेले आहेत. महाराष्ट्राने महाराष्ट्राचं कर्तव्य पार पडले. आता पाळी ही तुमची आहे. नरेंद्र भाई, माझ्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमुक्त केलंच पाहिजे आणि ते मी करून घेणार. आम्ही नुसते बोंबलत फिरतोय. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, दुष्काळग्रस्तांना मदत करा, त्यांचं वीज बिल माफ करा, त्यांचं कर्ज माफ करा. आणि मग अनेकदा असं वाटतं की अरे हा टाव फोडतोय आपण, एक वेळ दगडाला पाजर फुटेल. पण या निर्दयी चालत्या बोलत्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दगडांना पाजर फुटणं शक्य नाही, त्यांच्या डोळ्यात टिपूस सुद्धा येणं शक्य नाही. आणि म्हणून आता आक्रोश फोडणं बंद करा. स्वतःचा हक्काचा खासदार आणि हक्काचं सरकार दिल्लीमध्ये बसलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे स्वतःचं हक्काचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला आणावं लागेलच आणि ते आपण आणणारच. आणि या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मी दिलासा देतोय की बाबांनो, विश्वास ठेवा माझ्यावरती. आत्महत्या करण्याचा विचार आता कुठेही मनाला शिवू देऊ नका. आत्महत्या करून तुमचं घर उघड्यावरती पाडू नका. अरे तुम्ही असताना हे केवळ नामर्द, नालायक, नेबळट सरकार असल्यामुळे तुमच्या घराची ही अवस्था झालेली आहे. पण तुम्ही असताना जर का तुमच्या कुटुंबाची ही जर का फरफट होत असेल तर घरचा करता पुरुष गेल्यानंतर तुमच्या कुटुंबाची काय फरफट होईल आणि कोण त्यांच्याकडे बघेल ह्याचा जरा विचार करा. आणि आत्महत्येचा विचार पहिला काढून टाका, खरंच काढून टाका. जी दुसऱ्या घरची मुलगी एका विश्वासाने घरामध्ये येते, तुमच्या नावाने कुंकू लावते की माझं संपूर्ण आयुष्य, माझं घरदार हा मर्द हा पेलेल आणि मला अगदी आनंदाचे नाही तरी सुखासमाधानाचे क्षण माझ्या आयुष्यात आणेल, अशा विश्वासाने ती स्वतःचं घर सोडून घरात आल्यानंतर तुम्ही आत्महत्या करून तिला उघड्यावरती टाकू नका. हे पाप खरंच करू नका तुम्ही. आणि म्हणून शरद पवारांना मी सांगतोय की पवार साहेब, तुमची आमची काही वैयक्तिक दुश्मनी नाहीये. एक तर वयाने आपण मोठे आहात, तुमचा अपमान करावा असं कधीही माझी संस्कृती नाही. परंतु संताप एवढ्यासाठी येतो की अरे ज्या राज्यातनं निवडून गेल्यानंतर कृषी मंत्रीपद तुम्हाला मिळालं आणि तुमच्या खात्यामध्ये देशात जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्या सगळ्यात जास्त शेतकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. जनाची नाही तर मनाची लाच कुठेतरी ठेवा. आणि तुम्ही शेतकऱ्यांना जे सांगतात, तिकडे पलीकडे कुठेतरी गेले होते साताऱ्यामध्ये आणि तिकडे बोलले कार्यकर्त्यांच्या का कोणाच्या तरी मेळाव्यात कुठल्या तरी एका समारंभात बोलले की 17 तारखेला इकडे मतदान करा, बोटाची शाई पुसा आणि मग मुंबईत येऊन पुन्हा शिक्का ठोका. काय शिक्का ठोका? शाई पुसता येईल, हीच तुमची औलाद. याच्याचमुळे तुम्ही पुन्हा 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 सत्तेवर येत गेला. आम्हाला शाई पुसून बोगस मतदान करणारी औलाद आमची नाहीये. आम्ही सच्चे सैनिक आहोत. परंतु शाई पुसून पुन्हा शाई लावता येईल, परंतु असं करून परत परत जे तुम्ही सत्ता मिळवत आहात आणि सत्ता मिळवल्यानंतर जो कारभार करता आहात आणि त्या कारभारामुळे जे शेतकरी आत्महत्या करत आहेत
त्या शेतकऱ्यांच्या विधवा त्यांच्या कपाळावरचं पुसलं गेलेलं कुंकू एकदा पुसलं की ते शाईसारखं पुन्हा लावता येत नाही. शाई आणि कुंकवाचा फरक आहे. आणि मग काही जण म्हणतात की उद्धवजी तुमचा उमेदवार तगडा आहे. अरे सगळेच उमेदवार आमचे तगडेच आहेत. या शिवसेनेमध्ये नामर्दाला थारा नाही. जे असतील त्यांनी जा, राष्ट्रवादीत जा. आजही सांगतोय जे वाघाचे बच्चे असतील, जे मर्द असतील त्यांनीच फक्त शिवसेनेत राहावं, त्यांनीच फक्त भगवा हातामध्ये घ्यावा. जे नामर्द असतील त्यांनी राष्ट्रवादीमध्ये निघून जावं. मी उघडपणे सांगतोय, नामर्दांची मला गरज नाहीये. कारण जे शिवसेना प्रमुखांनी पेटवलेलं आहे ही नेबळटांची सेना नाहीये. ज्या वेळेला आम्ही शिवसैनिक म्हणतो तेव्हा सैनिक हा लढणारा असतो, पळपुटा सैनिक नसतो. मला एखादी गोष्ट मिळत नाही म्हणून पळणारा शिवसैनिक असू शकत नाही. मला गोष्ट द्या, नाहीतर मी चाललो. पहिला फुटणार नसेल तर लाद घालून हाकलून देतो. आणि हे एवढे सगळे छावे माझ्या सोबत असल्यानंतर मला फालतू माणसांची गरज नाहीये, खरंच नाहीये. पण यांचे सगळे जे काही घोटाळे आहेत, हे घोटाळे सगळे एकदा बघितल्यानंतर खरोखर मला असं वाटतं की मतं मागण्याची हिंमत हे करू कशी शकतात. मला कल्पना नाही. देसाई साहेब माझ्या आधी बोलले त्या दुधना प्रकल्पाचं आपण बोललात का? दुधना प्रकल्प झाला का रे पूर्ण? मंजूर होऊन किती वर्ष झाली? मंजुरी दिली त्यावेळेला किती कोटी रुपये त्याला मंजूर केले होते? 28 कोटी रुपये. 98 साली मला वाटतं त्याला मंजुरी मिळाली, बरोबर ना देसाई साहेब? 98 साली, 98 ते 2014. 99 साली आपलं राज्यातलं सरकार गेलं आणि त्याच्यानंतर सलग ह्यांचं केंद्रात आणि इकडे यांचं सरकार आहे. केंद्रामध्ये त्याच्यानंतर 2-4 वर्ष आपलं सरकार होतं. पण मुळामध्ये हा प्रकल्प पूर्ण करणं ही राज्याची जबाबदारी. त्या 28 कोटीच्या 1000 कोटीच्या वरती खर्च झालेले आहेत. अजूनही प्रकल्प पूर्ण नाही. अजित पवाराला म्हणा ये, आणि अरे तू काय त्या भैया देशमुखाला सांगतोय धरणामध्ये पाणी नाही तर काय लघवी करायची काय म्हणून. ही जनता जर का खवळली ना तर तिकडे धरणाची सुद्धा तुला वाट बघावी लागणार नाही. एवढी जनता मजबूत आहे. पण निर्लज्जम सरा सुखी काय मस्तवालपणाने वागतायत. म्हणजे तुम्ही त्यांच्यावर किती आरोप करा, काही त्यांना फरकच पडत नाहीये. काय करणार तुम्ही करून करून? कारण निवडणुकीच्या तोंडावरती घराघरामध्ये पैसा पोचला का मुकाटपणाने आपल्याला मतदान मिळतं. आणि मग जाणार कुठे लोक? अनेकदा काही ठिकाणी मी पाहिलेलं आहे की संध्याकाळी म्हणजे दुपारी काहीतरी मिळाले, 2 घास मिळाले, नाही मिळाले, रात्री चूल कशी पेटू याची भ्रांत या साध्या माणसाला असते. आणि मग त्यावेळेला जर का 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये हे जर का घराघरात पोचले मताप्रमाणे तर लोक म्हणतात जाऊ दे ना, उद्याची वार्ता उद्या बघू, आज तर ह्यांनी दिले, हाच आपला देव. पण लक्षात ठेवा, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हा पैसा त्यांचा घामाचा पैसा नाहीये. हे असे अनेक प्रकल्प, जे प्रकल्प झाले असते तर तुम्ही संपन्न झाला असतात, सुखा समाधानामध्ये तुमचं आयुष्य तुम्ही जगू शकला असतात. हे सगळे पैसे यांनी ठापले आणि ठापून तुमच्यावरती हा विषाचा प्रयोग करतात. हा पैसा नाही, हे विष आहे, हा विषप्रयोग आहे. आज जर काही प्रकल्प पूर्ण झाले असते तर शेतकऱ्यावरती आत्महत्येची वेळ आली नसती. आणि ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करताना शाप दिलेले आहेत ते शाप या पैशाला लागलेले आहेत. या पैशाला, शापाचा आणि पापाचा पैसा हा घरामध्ये जरा कोणा आणायचा असेल त्याला तो लख लाभो, पण जे कट्टर सैनिक आहेत त्यांच्या घरात शापाचा आणि पापाचा पैसे येणार नाही, आम्ही येऊ देणार नाही. हे सगळे यांचे असे पापाचे घडे आपल्याला फोडायचे. पण एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इकडे जमलेला आहात. 1-2 प्रश्न मला तुम्हाला विचारायचे. आज निवडणूक आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्ही हिंदू आहोतच. मी हिंदुत्व कधी सोडणार नाही, सोडू शकत नाही. कारण मी म्हणजे काही राष्ट्रवादीवाला नाही. जे शरद पवार बोलतात की उद्धवचं काय म्हणे, त्याला हे वारसा हक्काने मिळालेलं आहे. अरे मिळालंच आहे मला. मी अभिमानाने सांगतो, मी शिवसेना प्रमुखांचा आणि माझा मी मुलगा आहे. आणि त्या वारशाचा मला अभिमान आहे. आणि वारसा मिळाला, पण तो वारसा मी जपतोय की नाही या सगळ्यांचा माझ्यावर विश्वास आहे की नाही? आहे की नाही रे?
आणि मी दसऱ्याला शिवतीर्थावरच्या मेळाव्यात बोललेले पुन्हा एकदा परभणीकरांना विचारतोय आणि सांगतोय, मी तुमचा पक्षप्रमुख आहे, जरूर आहे, पण मी तुमचा पक्षप्रमुख जोपर्यंत तुमचा माझ्यावरती विश्वास राहील तोपर्यंतच राहीन. तुमचा ज्या क्षणी विश्वास उडेल त्या क्षणी मी त्या पदावरती राहणार नाही. तुमचा विश्वास आहे तर हो म्हणा, नाहीतर मला नाही सांगा. मी हा वारसा म्हणजे काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाहीये. अरे हा मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा, हिंदुत्वाचा आणि भगव्याचा वारसा आहे. हा वारसा जपायला सुद्धा एक तेजाचा वारसा आहे. काळोखाचा वारसा तुमच्याकडे असेल आणि तो काळोख दूर करून मला हे तेज केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे तर दिल्लीपर्यंत न्यायचं आणि ते मी नेणार, जरूर नेणार. पण या निवडणुकीमध्ये जर का मी हिंदुत्वाबद्दल बोललो तर तो जात्यंध प्रचार होतो. नव्हे, केव्हाही तुम्ही हिंदुत्वाबद्दल बोला. या हिंदुस्थानामध्ये हिंदूंबद्दल बोलणं हा एक मोठा अपराध आहे, गुन्हा आहे. आमचं हिंदुत्व हे दुसऱ्यांचा द्वेष करणारं नाही. मुद्दा म्हणून मी सगळ्यांना पुन्हा सांगतोय, आमचं हिंदुत्व म्हणजे मुसलमानांचा द्वेष करणारं नाही. म्हणून तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की त्या अजमेर शरीफ त्या दर्गाच्या दिवाण साहेबांनी पाकिस्तानचे पंतप्रधान जेव्हा त्या दर्ग्यामध्ये येत होते तेव्हा त्याने सांगितलं, तुम्ही इकडे यायचं नाही, मी तुमचं स्वागत करणार नाही. माझा धर्म म्हणजे ते सांगतात की त्यांचा धर्म कदापि हे सांगत नाही की जे वतन आहे, माझी मातृभूमी आहे, त्याच्या दुश्मनाचं स्वागत मी करणार नाही. हे माझ्या धर्मात लिहिलेलं नाही. म्हणून त्यांनी ते स्वागत करायला नकार दिला. त्यावेळेला संपूर्ण हिंदुस्थानामध्ये कोणी दुसरं बोललं नाही, पण मी बोललो की द्या. त्या दिवाण साहेबांना मी म्हटलं होतं भारतरत्न द्या, आणि त्यांचा सत्कार मी शिवसेनेचे खासदार पाठवून केलं होतं. कारण असे मुसलमान आम्हाला पाहिजेत, असे मुसलमान आम्हाला पाहिजेत जे इकडे राहून, जे पाकडे आहेत त्या पाकड्यांना इकडे आम्ही राहू देणार नाही. हे आमचं हिंदुत्व आहे. पण त्यांची तारीफ करणारा मी एकटाच. मग मध्यंतरी ओवैसी बोलला, हे तुम्ही सहन करणार? त्या ओवैसी बद्दल सुद्धा बोलणारा मी एकटाच. ओवैसीची जी काही मस्ती आहे की मला 15 मिनिटं द्या, या देशातले हिंदू मी संपवून टाकतो. अरे या देशातले हिंदू काही मेले आईचे दूध प्यायलेत? आम्हाला पेटवा पेटवी करायची नाहीये, आम्हाला दंगे धोपे करायचे नाहीयेत. आमच्या देशामध्ये आम्हाला सुखाने आणि आनंदाने राहायचंय. आम्ही तुमच्या वाटेला जात नाही, पण तुम्ही आमच्या वाटेला यायचं नाही, तुम्ही आमच्या वाटेला यायचं नाही. आणि म्हणून मी त्यांना सुद्धा सांगतो की बाबा, राहायचं असेल तर नीट राहा. मध्येच कोणतरी तिकडे उत्तर प्रदेशमध्ये निघाला, मोदीची खांडोळी करून टाकेन. ओवैसी म्हणतो हिंदूंना संपवून टाकेन. काय आम्ही म्हणजे काय शेळ्या मेंढ्या आहोत? कोणी यायचं आणि आम्ही कसायच्या हाती आमची मान देऊन टाकायची? बरं, हे कमी पडते की काय? म्हणून सोनिया गांधींना शाही इमाम भेटले. आता शाही इमाम भेटल्यानंतर सोनिया गांधींनी त्यांच्यासमोर मताची भीक मागितली. तुमची धर्मनिरपेक्ष मतं ही आमच्याकडे द्या. तुमच्या धर्मनिरपेक्ष मतामध्ये फूट पडू देऊ नका. अरे तुमची मतं म्हणजे त्यांची मतं ही जर का धर्मनिरपेक्ष असतील तर मग ही माझी मतं ही काय किड्या आणि गांडुळाची आहेत काय? आणि जर सोनिया गांधी शाही इमामकडे मताची भीक मागणार असेल तर मी शंकराचार्यांकडे गेलो तर चालेल? आणि शाही इमाम जर का त्यांच्या मताना धर्मनिरपेक्ष त्यांच्याकडे जी मतं आहेत त्यांना सांगणार असेल की काँग्रेसला मतदान करा, तर मला जो वारसा मिळालेला त्या वारसा हक्काने शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून मी माझ्या भगव्या मतांना सांगितलं की तुम्ही एकजुटीने भगव्याला मतदान करा. तर ह्याच्यामध्ये गुन्हा कुठे, याच्यामध्ये धर्मांध कुठे आहे? आणि मग प्रश्न फक्त गारपिटीचा नाहीये, प्रश्न फक्त बेकारीचा नाही, प्रश्न फक्त महागाईचा नाही. प्रश्न माझा तुम्हाला आहे. होय, हा हिंदुस्थान आहे आणि या हिंदुस्थानचा पंतप्रधान ही माझी मतं ठरवणार का शाही इमाम ठरवणार? कोण ठरवणार या देशाचा पंतप्रधान? तुम्ही ठरवणार आहात. आणि हे आपल्याला एकजुटीने करावं लागेल. कारण नाहीतर शाही इमामची मतं सोनिया गांधींना मतं देऊन मोकळे होतील.
उद्या शाही इमाम आपल्या देशाचा पंतप्रधान ठरवेल आणि जर का ओवेसी मोकाट सुटला तर त्यांना अडवणार कोण? आम्हाला हेच नकोय, हे आम्हाला होऊ द्यायचं नाहीये. ही आमच्या आयुष्याची खरी खंत आहे. आम्हाला कोणावरती वार करायचा नाहीये, कोणावरती अन्याय करायचा नाहीये. पण कोणी जर का आमच्यावरती अन्याय करणार असेल तर तो अन्याय सहन करण्याची सहनशीलता ही शिवरायांनी आम्हाला शिकवलेली नाही. एवढंच मी या निमित्ताने सगळ्यांना सांगू इच्छितो. हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे. अन्यायाविरुद्ध वार करणारा हा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही सगळेजण इकडे ज्या उत्साहामध्ये बसलेला आहात, एकाच प्रश्नाचं मला उत्तर द्या. संजय जाधवला तुम्ही विजयी करणार आहात ना? नरेंद्र मोदी तुम्हाला पंतप्रधान हवेत की नकोत? हवेत. मग हवेमध्ये राहायचं नाही. नाहीतरी एवढी प्रचंड सभा झालेली आहे. कदाचित उद्या पवार साहेबांची सभा होईल, होणार नाही मला माहिती नाही. येऊन काही सांगतील, थापा मारतील, कदाचित पैसा पसरेल. विकले जाणार? एक दिलाने एकजुटीने धनुष्यबाणावरती शिक्का मारणार. सगळेजण मला मुठी वळून जसं संजयनी शपथ घेतली तशी तुम्हाला मला एक विश्वास देणार. बस ही जी आपली परंपरा आहे, हे जे आपलं प्रेम आहे, या परंपरेला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही, चरोटा जाऊ देणार नाही. तुम्ही मला परभणीचा खासदार द्या, तुम्ही मला विदर्भाचे, मराठवाड्याचे, महाराष्ट्राचे खासदार द्या आणि तुमच्या चिंता, तुमचे प्रश्न हे माझ्यावरती सोपवा. त्याची सोडवणूक केल्याशिवाय मी राहणार नाही. एवढंच वचन देऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.